आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी, विशाल अग्रवालला कोर्टात नेण्यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनमधून निघालेले आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतो, विशाल अग्रवाल याला कोर्टात नेण्यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनमधून निघालेले आहेत। पुण्यामध्ये जे हिट अँड रनचं प्रकरण झालं त्याने आता वेग धरला दिसतो आणि त्याच संदर्भात ही मोठी अपडेट। विशाल अग्रवाल हे आरोपीचे वडील आहेत आणि त्यांना आता कोर्टात नेलं जात आहे। ही दृश्य आपण पाहतोय, विशाल अग्रवाल हे सुद्धा आरोपी आहेत आणि त्यांना आता कोर्टात नेण्यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनमधून ते लोक निघालेले आहेत। आणि या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, त्यांना न्याय मिळावा, जे मृत झाले अशी सुद्धा मागणी आता सगळ्या स्तरामधून होती। राजकीय पडसाद सुद्धा याचे उमटतायत। महत्त्वाची आत्ताची अपडेट, विशाल अग्रवाल याला कोर्टात नेण्यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनमधून बाहेर काढलेला आहे आणि ते आता कोर्टामध्ये घेऊन जात आहे। काय कारवाई होते, काय सुनावणी होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकची माहिती घेऊया, तुमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, विशाल अग्रवाल याला कोर्टात नेण्यासाठी आता पोलीस स्टेशनमधून निघालेले आहेत। अगदी बरोबर शब्दात त्याला कोर्टामध्ये नेण्यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनमधून आता सीपी ऑफिसमध्ये आणण्यात आलेला आहे। या ठिकाणी काही वेळ इन्व्हेस्टिगेशन होणार असून कोर्टामध्ये साधारण 3च्या सुमारास त्यांना हजर करण्यात येणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर एकीकडे त्याचा मुलगा जो आहे त्याला सुद्धा बाल न्यायालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आता काही वेळातच विशाल अग्रवाल त्याला सुद्धा आता कोर्टामध्ये नेण्यात येणार आहे। हो, आता इथून पुढची कारवाई किंवा इथून पुढची प्रक्रिया कशी असणार आहे सचिन? सगळ्यात महत्त्वाचं, काल संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार, त्याच्यासाठी पोलीस कस्टडी मागण्यात येणार आहे। एकंदरीत ह्या संपूर्ण प्रकरणाचा जो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे तो आता त्याला अटक केल्यानंतर पुढे समोर येणार आहे। नक्कीच, महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, विशाल अग्रवाल याला कोर्टात नेण्यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनमधून निघालेले आहेत आणि आपण दृश्य पाहतोय, त्यांना आता कोर्टात नेलं जाते। साधारण 3 वाजताच्या सुमारास त्यांना आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय। अग्रवाल सर, विशालजी काय बोलणार आहे?